चलो चालू करायचं, हे चालू करायचं का? हा कायच्यावर, याच्यावरच लाईव्ह करत आहे का तू? ठीक आहे, चालू झालं. नमस्कार, नितेश बायकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्यो, आपण आता डिजिटल कॅमेऱ्यावर रेकॉर्डिंग सुरू केली आहे. क्लिअरिटी कशी आहे तर कमेंट्समध्ये सांगा. पहिले ठीक आहे मोबाईलनं करत होतो तर मोबाईलची क्लिअरिटी थोडीशी डाऊन होती. आता चकाचक दिसत असेल, मी स्मार्ट दिसून राहिलो असेल पहिलेपेक्षा. तर माझ्या स्मार्टनेसवर जाऊ नका, माझ्या अभ्यासाच्या स्मार्टनेसवर जा, त्याच्यात तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. ज्याले ऑनलाईन क्लास लावायचे आहे त्यांना फिनिक्स अकॅडमी वर्धा या ॲप डाउनलोड करा. ठीक आहे, ज्याले मास्तर बंदा पाहायचा आहे, ओरिजिनल फिजिकल पाहायचा आहे असा, तर वर्धेत या. ठीक आहे, आणि ज्याले अर्धा पाहायचा आहे त्यानं घरूनच पहा. हा लक्ष द्या, आज आपण खतरनाक टॉपिक पाहणार आहे. रिझर्व्ह बँक आपल्या मॉनिटरी पॉलिसीमधून ठीक आहे पतनियंत्रण कसं करते. पतनियंत्रण म्हणजे या देशात महागाई वाढत असेल, भाव वाढ होत असेल तर याचा अर्थ असा आहे का लोकांच्या खिशात भरपूर पैसे आहे. मी तुम्हाला सांगितलं महागाई एकाच गोष्टीनं वाढते. ठीक आहे, त्याला दोन कारण आहे. एक कारण आहे का मागणीजन्य आणि दुसरं कारण आहे पुरवठाजन्य. ठीक आहे, आता मागणी कशामुळे वाढते? लोकांच्या खिशातले पैसे वाढले का सरळ मागणी वाढली, आणि मागणी वाढली का पुरवठा कमी होते आणि रपकन ठीक आहे पुरवठा कमी झाला का रपकन वस्तूच्या किमती वाढल्या. हे आता लक्ष द्या रे, आजचा टॉपिक लय खतरनाक आहे. आजचा टॉपिक समजून घ्या. आजचा टॉपिक समजला नाही, दर परीक्षेत आजच्या टॉपिकवर एक प्रश्न येते. आवाज येऊन राहिला? हा, मग आता लक्ष द्या. रिझर्व्ह बँकेची स्थापना बिपना सगळे पाहिलं. काल आपण पाहिलं का महागाईवर नियंत्रण ठेवासाठी, हे लक्ष द्या रे, महागाईवर नियंत्रण ठेवासाठी ठीक आहे भारत सरकार ठीक आहे हे लक्ष द्या रे, पतनियंत्रण रिझर्व्ह बँकेचे पतनियंत्रण करायचे दोन साधनं आहे. किती साधनं आहे? दोन. तर रिझर्व्ह बँकेचे एक रेग्युलर कारण ठीक आहे रेग्युलर ठीक आहे पतनियंत्रण ठेवण्याचं साधन आहे, त्याला म्हणते मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी कोण जाहीर करते? तर मॉनिटरी पॉलिसी जाहीर करते रिझर्व्ह बँक. कोण जाहीर करते? हा, महागाईवर कंट्रोल ठेवासाठी दोन संस्था, एक केंद्र सरकार आणि एक ठीक आहे राज्य सरकार आरबीआय. ठीक आहे, तर आपल्याला प्रश्न विचारते का महागाईवर नियंत्रण ठेवासाठी केंद्र सरकार कसं काम करते? तर केंद्र सरकार काम करते आपल्या फिस्कल पॉलिसी. फिस्कल पॉलिसी कशातून मांडते? बजेटमधून. कशातून? बजेटमधून. ठीक आहे, आणि मॉनिटरी पॉलिसी मधून रिझर्व्ह बँक का करते? आता लक्ष द्या, आता आपल्याला जर विचारलं का मॉनिटरी पॉलिसी कोण जाहीर करते तर आरबीआय. आणि या आरबीआय कशी जाहीर करते? आता लक्ष द्या, पैशावर कंट्रोल. पत म्हणजे पैसा, पत म्हणजे का? हा, पैशावर नियंत्रण कसं करते सरकार? तर लक्ष द्या, ठीक आहे हे लक्ष द्या, आपल्याला आता पत नियंत्रण करायचे दोन साधनं आहे रिझर्व्ह बँकेची. किती साधनं आहे? किती साधनं आहे? किती साधनं आहे? हा, पत नियंत्रण करायचे दोन साधनं आहे. ठीक आहे, मग एक आहे संख्यात्मक आणि दुसरा आहे गुणात्मक. संख्यात्मक साधनं कशी आहे? लक्ष द्या, तर संख्यात्मक साधनं आहे CRR. आता तुम्हाला सांगतो 12वी कॉमर्सवाल्या पोट्याला हे सारे कन्सेप्ट आहे. एखाद्या चांगल्या कॉमर्सच्या पोट्याला विचारायचं बे CRR म्हणजे का, SLR म्हणजे का, रेपो रेट म्हणजे का? नाही नाही नाही, ते CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो होते. चोट्याले लॉंग फॉर्म शिवाय काहीच माहित नाही त्याचं. ठीक आहे, ते कसं तरी कुठून पास झालेलं आहे आणि त्यालाही ते कन्सेप्ट समजली नाही. ज्याला हे कन्सेप्ट समजली नाही त्याचा डोंगा डुबला म्हणून समजा. अर्धे इथं कोण कोण आहे कॉमर्सवाले? हात वर करा. 1 2 3 4 5. व्हॉट इज मीन बाय CRR? ठीक आहे, तर हे सांगा कॅश रिझर्व्ह रेशो. याच्यावर तर याले काही माहित नाही. आता लक्ष द्या रे, ठीक आहे, आता इथं लक्ष द्या, पत नियंत्रण करायचे रिझर्व्ह बँकेचे दोन, पैशावर कंट्रोल ठेवायचे दोन साधनं आहे. किती साधनं आहे? दोन. पहिलं साधन आहे संख्यात्मक, CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक दर आणि रोख्याची खरेदी विक्री. एक आहे गुणात्मक. ठीक आहे, गुणात्मक साधनं नंतर पाहू, पहिले पाहू संख्यात्मक साधनं. का पाहू? का पाहू? हा, संख्यात्मक साधनं पाहू. आता इथं लक्ष द्या, ठीक आहे, आता हे संख्यात्मक साधनं पाहताना इथं लक्ष द्या
कशाले म्हणते? कॅश रिझर्व्ह रेशो. ठीक आहे, आता लक्ष द्या, कशाले म्हणते? कॅश रिझर्व्ह रेशो. आता पहिला कन्सेप्ट आहे पहिला कन्सेप्ट आहे संख्यात्मक साधनार. पहिला कन्सेप्ट आहे CRR. काय? हा, CRR, कॅश रिझर्व्ह रेशो. काय? हा, आता लक्ष द्या, रिझर्व्ह बँकेपाशी लक्ष द्या, महागाई कशी वाढते? महागाई एकाच गोष्टीने वाढते, लोकांच्या खिशातले पैसे वाढले का तो थैयाच नसते. घोडं घेऊ का गद घेऊ का उभ्यानं कुदू. ठीक आहे, जेव्हाच आहे त्याच्या खिशात पैसे आहे तर तो बोकड्याचे खुरं खाली जाते. ठीक आहे, महागाच्या हॉटेलात 300 रुपयाची 400 रुपयाची थाली घेते आणि जर त्याच्या खिशात 50 असं तर इथं झुणका भाकर जेवते. ठीक आहे, आपल्या क्लासच्या बाजूले. ठीक आहे, अवकात पाहून काम करते. खिशात जर बंडल असन, ठीक आहे, तर ह्या सुस्ती करत नाही. मग आता लक्ष द्या, CRR म्हणजे का? कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे का? हे सगळं पाहू. पैशावर कंट्रोल कसं ठेवते? लक्ष द्या, रिझर्व्ह बँक पैशावर कंट्रोल. लोकांच्या खिशात पैसा वाढला, लोकांच्या खिशातला पैसा वाढला का वाढली वस्तूची मागणी, ह्या डायरेक्ट मार्केटला जाते. ठीक आहे, पैसे वाढले का लगेच बायको म्हणते 3-4 साड्या घे, मोकळी होय, पोट्याला बी घेऊन घे, त्या बहिणीला घेऊन घ्यायच्या असं घेऊन घे. ठीक आहे, अगाऊ नाटकं करत राहते ते. मग पैसा वाढला का लगेच वस्तूची काढते मागणी. पोट्ट म्हणते बाबा म्हण सायकल, चाल बे सायकल, लगेच कचकन पोट्याले सायकल. मग आता हे जे आहे लगेच वस्तूची मागणी वाढते. पैसा वाढला का मागणी वाढली, मागणी वाढली का पुरवठा काय होते? पुरवठा कमी झाला का भाववाढ झाली. ठीक आहे, भाववाढीचं सगळ्यात मोठं कारण आहे लोकांच्या खिशात पैसे असणे. आणि लोकांच्या खिशात पैसे नसन तर लोक चुपचापच बसते माच्या मारत. ठीक आहे, गुपचाप एका जागी शांत राहते बसून. मग ते फुकते खर्राबी दुसऱ्याच्या याच्यातला, मग असं वाट पाहत राहते पाणठेल्यावर कोणी येते का तर आलं वाटते गिऱ्हाईक. ठीक आहे, देणबे थोडसा ते साल्या थोडसाच दे 2 खांड. ठीक आहे, तर ते भिकार चोट शो. ठीक आहे, ते 2 खांड दुसऱ्याच्या, याच्या खिशात पैसे नाही, पैसे असन हे सोबत्याले 2 खरे चालते, स्वतः 1 घेते. पैसा असला का ह्या साऱ्या गोष्टी आहे. पैसा असला का वाढली मागणी, मागणी वाढली का पुरवठा कमी आणि लगेच का ते भावा डायरेक्ट इम्पॅक्ट करते. मग आता रिझर्व्ह बँक पाशी साधन आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट काय म्हटलं? रेपो रेट जर 0.25% वाढवले, फक्त पॉइंट. काल रेपो रेट होता 5.50, आज रिझर्व्ह बँकेने केला 5.75. जर 0.25% रेपो रेट वाढला तर रिझर्व्ह बँक डायरेक्ट मार्केट मधले 40,000 करोड गायब करते. किती हजार करोड? 40,000 करोड. चिल्लर रक्कम नाही, डायरेक्ट मार्केट मधला पैसा ओढून घेते. पण ओढते कसा सर? हेच खरी कन्सेप्ट आहे का? पैसा मार्केट मधला गायब कशी करते रिझर्व्ह बँक? जादूची छडी आहे का? 40,000 करोड गायब. महागाचे पैसे तिजोरीतले गायब, असं होते का? नाही, प्रत्येकापासचाच पैसा जाते. पण पैसा गायब कसा करते पहा. आता जादू आहे. कोणाची जादू आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची. आता लक्ष द्या, रिझर्व्ह बँक, इकडे लक्ष द्या, रिझर्व्ह बँक ठीक आहे पैसा गायब कसा करते? आता लक्ष द्या, मार्केटमध्ये तेजी आणायची आहे. का आणायची आहे? तेजी. मार्केट मंद आहे, लोकांच्या खिशात पैसेच नाही आहे, तर कोणीच दुकानात जाणार नाही. ठीक आहे, पाहिजे व्यापारी भी म्हणते क्या साला मार्केट आहे बोलते. ठीक आहे, पुरी मंदी चल रही बोलते, एक गिराईक नाही आला, एक कस्टमर नाही आला, तुम्हाला व्यापारी सांगते. ठीक आहे, साला बहुत धंदा मंदा आहे बोलते, मजा नाही आ रहा बोलते धंदे में. गिराईकच नाही येऊन राहिलं का मजा येईन त्याला भेंड? त्याचा माल तसाच ठप्प पडून राहते. माल ठप्प पडला, मार खपला नाही, लोक गिराईक दुकानात आले नाही का तिकडं कंपनीचं प्रोडक्शन चालूच राहते. मग पुरवठा वाढला का वस्तूच्या किमती पडल्या. ठीक आहे, असं साधं लॉजिक आहे. लोकांच्या खिशात मंदी आहे तर पैसे ओता लागन, मंदी आहे तर लोकांच्या खिशात पैसे ओता लागन. पैसे ओता लागन म्हणजे का? ट्रक लावून आरबीआय वाटून देईन का? या रे घेऊन जा रे बा. ठीक आहे, आणि मग खर्च करा अशी म्हणते का? नाही. मग मंदी आहे म्हणजे लोकांच्या खिशात पैसे नाही तर पैसे का करा लागन? ओता लागन. आणि महागाई आहे तर लोकांच्या खिशातले पैसे हात टाकून रपकन काढून घ्या लागन. समजलं का? मग हे हात टाकून पैसे काढते कशी? तर त्यालेच म्हणते पतनियंत्रणाची संख्यात्मक साधनं. मग ते काढते कसे त्याचा किस्सा पाहता. ठीक आहे, आता लक्ष द्या, CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो. काय म्हटलं बे डुकरे? काय म्हणलं? हा, आता कॅश रिझर्व्ह रेशोचा आरबीआय न कायद्यामध्ये रेट ठरवलाय 3 ते 15% दरम्यान.
हे लक्ष द्या रे. आता मी कोणत्याही बँकेत गेलो, समजा मी महाराष्ट्र बँकेत गेलो, कोणत्या बँकेत महाराष्ट्र बँकेत गेलो आणि महाराष्ट्र बँकेत मी 100 रुपयाची आरडी टाकली. किती रुपयाची? किंवा 100 रुपये फिक्स डिपॉझिट केले. कुठं? भाऊ आरबीआय एवढी खतरनाक आहे का ह्या बँका जर तिच्या नियमानुसार वागल्या नाही तर तिचा पॅन काढून ओल्या फोकाना पण नव्हते चांगले वय येतपर्यंत नाही हो घे ना मग नियम रप आणते तिच्या फेनकाडावर. कोणाच्या? बँकेच्या. आरबीआयच्या नियमानुसार वागास लागते, नाही तर तिले कुतारल्याशिवाय ठेवत नाही. मग आता लक्ष द्या रे, मी कॅश रिझर्व्ह रेशो म्हणते कायले, कॅश रिझर्व्ह रेशो म्हणते कायले, तर म्या एफडी टाकली. मी तुम्हाला पहिले सांगितलं बँका सगळ्या चोट्ट्या आहे. ह्या बँकापाशी कवडीचे पैसे नाही. ह्या इसकी टोपी का करते? उसके सर. किसकी टोपी? आता धन्यानं टाकले एफडी किती? 100. किती टाकले? किती टाकले? नाही लागत करंट. ठीक आहे 100 टाकले. मग आता यानं 100 टाकले, यानं 100 एफडी आणून टाकले का लगेच याले पैसे 100 नाही देत. जसे यानं 100 टाकले तर रिझर्व्ह बँक म्हणते हे चाललं इकडे. काहून जी? का चांगलं बोलवा, माझं नाव आहे ना. ठीक आहे इकडे महाराष्ट्र बँक इकडे. ते धन्यान पैसे टाकले त्यापाशी 100 रुपये और त्यानं फिक्स डिपॉझिट केले. मग आता इकडे लक्ष दे. आता हे रिझर्व्ह बँक दर 3 महिन्याचे रेट जाहीर करते. काय जाहीर करते? रेट. रिझर्व्ह बँकेनं म्हणलं का CRR चे दर 4% आहे. किती टक्के? तर हे लक्ष द्या. ठीक आहे का म्हणते? रिझर्व्ह बँकेचे दर आहे. ठीक आहे दर ठरवून दिले 3 ते 15% दरम्यान. 3%च्याही खाली रिझर्व्ह बँक हे दर आणू शकते, कारण हे पॉवर रिझर्व्ह बँकेलेच आहे. कायद्यात दिले आहे 3 ते 15, पण त्याच्यापेक्षा कमी ठरवायचे अधिकार कोणाले आहे? रिझर्व्ह बँकेले. तर रिझर्व्ह बँक काय म्हणते? कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे रिझर्व्ह बँक जर एखाद्या माणसाने एखाद्या बँकेत एफडी टाकली का लगेच त्याच्यातले CRR चा दर जो आहे त्याच्या दराप्रमाणे रक्कम माझ्याकडे आणून द्यायची म्हणते बापाकडं. आगाऊ नखरे करायचे नाही. म्या एफडी टाकली होती 100 रुपये तर 4% व्याज दर आहे, 4% दर आहे. कायचा? लगेच मला 100चे 4% म्हणजे किती रुपये? 100चे 4% म्हणजे किती रुपये? 4 रुपये लगेच मला कोणापाशी नेऊन द्या लागल? आरबीआय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाशी कॅश नेऊन द्या लागते. कॅश रक्कम घेऊन चाल मोकळी होईल. रिझर्व्ह बँक पहिले पगार झाला का पहिले पगार द्या लागते बाबाजीले, नाही तर बाबाजी उरावर बसते. साल्या म्या तुला शिकवलं लाईनात मोठं केलं, जास्त मातला का तू? दे पैसे दे. पगार झाला का पहिले कोणाला द्या लागते? बाबाजीले. लक्षात कसं ठेवायचं? पहिले पगार झाला का बाबाजीला द्या लागते चंदी. चाल इकडे आण, खरा गिरा खायला लागते मले. ठीक आहे मग बाबाजीले खरा खायला नेऊन देते. दॅट इज कॉल्ड CRR. CRR हे पैसे कंपल्सरी द्या लागते. अगाऊ नखरे करता येत नाही देत. मग तुझी बँकची परमिशन गायब. अगाऊ नखरे नाही. CRR कॅश रिझर्व्ह रेशो कोणाला द्या लागते? कॅश आरबीआयले. कोण देते? व्यापारी बँका. कोण्याही व्यक्तीनं एफडी टाकली बँकेत काय जो दर आहे त्या दराप्रमाणे 4% असेल तर 100 रुपयावर 4, 1 लाख असेल तर 4,000, 10 लाख टाकले एखाद्यानं तर 10 लाख टाकले एखाद्यानं तर 40,000 रुपये कोणाला द्या लागते? कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे अशी कॅशची रक्कम कॅश द्या लागते. सोनं मग दिन नो मग दिन आता दे साल्या. ठीक आहे समजलं? कॅश रिझर्व्ह रेशो कॅशच्या स्वरूपात रिझर्व्ह बँकेपाशी व्यापारी बँकेले पैसे जमा ठेवावे लागतात. कोण्याही व्यक्तीनं पैसे टाकले का. समजलं का? दॅट इज कॉल्ड कॅश रिझर्व्ह रेशो. ठीक आहे मग आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. मग त्याच्यानंतर आहे SLR. काय? स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. याले म्हणते स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. काय शब्द आहे? स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. याले म्हणते तरलता प्रमाण बँकेचं. आता लक्ष द्या. लिक्विडिटी रेशो. आता इकडे लक्ष द्या. आता हे काय बरं एवढ्यान पोट नाही भरत रिझर्व्ह बँकेचं. भारतातल्या बँका सहजासहजी काऊन नाही डुबत? काऊन नाही डुबत? लक्ष द्या. सहजासहजी काऊन नाही डुबत? हे रिझर्व्ह बँक अशी त्याच्या उरावर बसूनच राहते. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजे का? तर त्या व्यापारी बँकेले म्हणते
त्या व्यापारी बँकेला म्हणते इकडे इकडे कुठं चालली तू? काय नाही, हे पैसे आता उरले ते वाटून इकडे वाटायसाठी होय का ते? इकडं आण. आता मला सांगा 100 रुपये मी फिक्स डिपॉझिट टाकले, 4 रुपये कोणापाशी गेले? उरले किती? 96 वाटत नाही येत, व्याज नाही देतात. पुन्हा रिझर्व्ह बँक मध्ये इकडे कारभारी, मी जो दर ठरवतो आता SLR चा दर कायद्यात दिलेला आहे RBI ऍक्ट मध्ये, तो 15 ते 40% दरम्यान असावा. पण 15% कमी करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे, 40 पेक्षा वाढवायचे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. आता लक्ष द्या, आता ह्या जर दर 26% ठेवला, किती टक्के? 26, म्हणजे 100 रुपयापैकी 26 रुपये. आता SLR म्हणजे का? तर ज्या बँकेत पैसे टाकले तुम्ही त्या बँकेला म्हणते चोट्टे तू तुझ्यापाशी काढून ठेव SLRच्या दराप्रमाणे, मायापाशी आणून दिले ते CRR होय, तुझ्यापाशी जमा ठेव, तेवढे नखरे करायचे नाही. एक तर कॅश ठेव, सोन्याच्या स्वरूपात ठेव, डिबेंचर किंवा बॉन्डच्या स्वरूपात ठेव. कोणाला म्हणते? कोणाला म्हणते? म्हणजे एक रक्कम कुठं चालली? CRRची रिझर्व्हकडे. एक रक्कम ज्या बँकेत पैसे FD टाकत आहेत तिले बाजूले काढून, म्हणजे ह्या नेट पैशातले एक द्या लागते बाबाजीले, एक किस्त द्या लागते बँकेला, स्वतः बाजूला काढून ठेवा लागते. मग आता लक्ष द्या, मग 100 रुपये होते, याच्यातले 26% किती रुपये? अबे चादल्ले किती? 26 रुपये. हे कोणापाशी? स्वतः त्या ज्या बँकेत पैसे टाकले, ठीक आहे, त्या व्यापारी बँकेत स्वतः बँकेजवळ ठेवा लागते. ठीक आहे, म्हणजे पैसे आता मला सांगा 4 रुपये कॅश ठेवले कोणापाशी? अबे कोणापाशी? आणि 26 रुपये कोणापाशी? त्या बँकेला म्हणते नियम पायाच लागते, अगाऊ नोकरी नाही करतायत, उरावर बसते RBI, डायरेक्ट लायसन गायब, बंदे बँकिंग व्यवहार ठप्प देते करून. ठीक आहे, आणि याच्यासाठी भांडण झालं. कायसाठी? ह्या जो पैसा आहे रिझर्व्ह बँकेपाशी कॅश, ती साली व्याज बी नाही देत त्या पैशावर. SBI भांडली मांग, साल्या तू पैसे जमा ठेवतो, बंदे पैसे गल्लुऱ्या खातं 4% ठेवतो, एवढे रुपये तुझ्यापाशी ठेवा लागते आणि व्याज बी नाही देत, 1 रुपया व्याज नाही देत. कायच्यावर? कायच्यावर? CRR वर. ती डायरेक्ट कोणापाशी राहून राहिले? रिझर्व्ह बँकेपाशी. कोणापाशी? मग आता मला सांगा 100 रुपयातले किती जमा राहिले रे? अबे चोट्टो किती जमा राहून राहिले? 4 रुपये. 4%. आपण 100 रुपये प्रॅक्टिकल समजासाठी घेतलं. 4% व्याज. CRR चा दर 4% आहे. 100 रुपये महाराष्ट्र बँकेने FD टाकले होते, महाराष्ट्र बँकेला सांगितलं चालेल लवकर आण माझ्याकडं, 4%च्या प्रमाणे 100चे 4% 4 रुपये आण. मग CRR त्यापाशी काढून ठेव. SLR किती टक्के होता? 26. तर 100च्या 26% किती झाले? 26. हे राहीन महाराष्ट्र बँकेपाशी हे वाले, आणि हे राहीन रिझर्व्ह बँकेपाशी. किती जमा राहून राहिले? 30. मग आता जे उरण 100तले 30 गेले, किती राहिले? हे 70 रुपये जे आहे याचं कर्ज वाटता येते. समजलं का? हे पैसे कर्ज वाटत असते, 100च्या 100 डल्ला वाटता येत नाही. समजलं का? अबे समजलं का? सर याचा परिणाम महागाईवर कसा होते आता सांगतो. तिथंच तर खेळ आहे सगळ्या. आता ह्या पैसा कुठं जाणार आहे? अबे चोट्टे, ह्या पैसा कुठं जाणार आहे? कर्ज वाटपासाठी. बँकेले कर्ज वाटपासाठी पैसे किती शिल्लक राहिले? 70. 30 रुपये तर जमा राहून राहिले. आता मग ठीक आहे, धने आला, म्या पैसे डिपॉझिट केले होते, धने आला महाराष्ट्र बँकेत. अजी मला घर बांधायची, अजी हे कागदपत्र माय, हे पेमेंट स्लिप. वा वा वा, सोन्याचा अंड देणार कोंबडीच आहे तुम्ही. या बसा, चाय आण रे साहेबासाठी, चाय आण. लगेच याची केस फाईल करते, याले कर्ज द्यायचं आहे. आता या कर्ज घेऊन राहिला घर बांधाले. कायले? अबे कायले कर्ज घेऊन राहिला? घर बांधाले. ऑब्विसली घर बांधाले पैसे जमा ह्या घेईन, तर एक घर बांधण्यासाठी मार्केटमध्ये 30 वेगवेगळे क्षेत्र ओपन होते. किती? 30. पहिला मिस्त्री, सिमेंट, रेती, गिट्टी, इटा. इटावाल्यामध्ये 6 लोक जगते. माती आणून देणारा, ट्रॅक्टरवाला, इटा भरणारा, इटा बनवणारा, दारात तुडवणारा, त्याची बायको इटा बनवणारी, इटाची भट्टी लावणारा वेगळ्या, मालक वेगळ्या. कर्ज त्यानं घेतलं. पैसा भाव कसा चालला मार्केटमध्ये घुसून राहिला. रेतीवाला, सिमेंटवाला,
मजदूर, मिस्त्री, ठीक आहे, पेंटर, फर्निचर, ठीक आहे, नळ फिटिंग, इलेक्ट्रिक फिटिंग, पाईपाचं दुकान, ठीक आहे, वायरचं दुकान, समजलं का, इलेक्ट्रिकचं सामान, अलग अलग मार्केट 30-40 दुकान एका वेळेस ओपन होते. एक कर्ज घेतलं तर मार्केटमध्ये पैसा चालला रपारप 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 घुसून राहिला. समजलं का. हे कर्ज देण्यामागचा उद्देश काय. कर्ज देण्याचा हा उद्देश आहे का मार्केटमध्ये लोकांच्या हातात पैसा देणे, पैसा वाढवणे. या कर्ज यानं घेतलं पण या पैसा चालला कुठं, हा मार्केटमध्ये लोकांपाशी चालला. लगेच या दुकानात जाईन, ठीक आहे, मग लगेच दुकानातून लगेच विटावाल्याला विटा सांगन, रेतीवाल्याला रेती सांगन. रेतीवाला काय स्वतः मालक भरते का, माणसं सांगते. त्याच्या घरात चालला तो पैसा, मग फार गोरगरिबाच्या घरात चालला असा फार जिकडं तिकडं, ठीक आहे. पेंटर तो 3-4 माणसं सांगते. पेंटवाल्याचं दुकान त्याचं वेगळं, एशियन कंपनी जगून राहिली, ठीक आहे ना, डुलक्स, ठीक आहे, अबे जगून राहिला ना, हा मागणी कंपन्याचा माल खपून राहिला. पा एक कर्ज घेतलं, एक कर्ज घेतल्यावर एवढ्या मार्केट मधल्या, ठीक आहे, एवढ्या मार्केट मधलं व्हेरिएशन ओपत होत आहे, ठीक आहे. मुरमवाला वेगळा, ठीक आहे, बोरवाला घर बांधायचा आहे का पहिले बोरवाला सांगा लागते, ठीक आहे. मग हे एवढं मार्केट फर्निचरवाला वेगळा आहे का नाही. अलग अलग क्षेत्रातले लोकांसाठी हे ओपन होऊन राहिलं. हा सरळ पैसा कोणापाशी चालला, लोकांपाशी. कोणापाशी चालला. हा आता बा, आता विषय काय होऊन राहिले, लक्ष द्या. आता पा टाळांग टाळांग, आता बा पा परिणाम पा काय होते, ठीक आहे, परिणाम. मग आता लक्ष द्या, आता परिणाम. जर लक्ष द्या, डुकरे लक्ष द्या. जर मी ह्या दर 7% केला, किती टक्के, किती टक्के, 7. आणि ह्या दर म्या 28% केला, किती टक्के, किती टक्के, 28. पहा आता गेम का झाला, ठीक आहे. आता आरबीआय पाशी किती जमा राहून राहिले पैसे, 7% असल्यावर कचकन किती राहील, 7 रुपये. आणि इथं किती राहील, 28 रुपये. किती जमा राहून राहिले, 35. किती कर्ज वाटप करायला किती शिल्लक राहून राहिले. जसे दर वाढवले काल बँकेले, ठीक आहे, 1 लाख जर मी एफडी टाकली असती तर काल बँकेले कर्ज द्यासाठी पैसे उपलब्ध असते 70. आज दर वाढवल्याबरोबर किती राहील, 65,000. समजलं का. अबे काल 1 लाख टाकले होते समजा म्या, तर काल जे दर होते त्याच्याप्रमाणे जर रेट पाहिलं तर किती शिल्लक राहत होते, 70. आज दर वाढवल्यामुळे काय झालं, बँकेले कर्ज लोकायले वाटासाठी पैसे किती शिल्लक राहिले, 65. असं 1 लाखामागं झालं. करोडो रुपया मागं किती रुपयाचा डिफरन्स पडन, अबे लाखो रुपयाचा, करोडो रुपया मागं लाखो रुपयाचा डिफरन्स पडन ना. लोकायले कर्ज उपलब्ध करून द्यायची कॅपॅसिटी बँकाची का होईल, कमी होईल. कशामुळे, दर वाढवल्यामुळे. मग ठीक आहे, दर वाढवल्यामुळे बँकेपाशी पैसे, लिक्विडिटी कमी राहील, पैसा कमी राहील. आणि बँकेपाशी पैसे कमी असले का बँका लयच चांबार चौकशा करते. मग हे डॉक्युमेंटच नाही आहे, हे पाहिजे होतं भेटो, द्या ना जी प्लीज यार, द्या ना. नाही तुम्हाला लोन नाही भेटत. वरून त्याच्यावर प्रेशर राहते, लोन कमी वाटा, लिक्विडिटी कमी आहे, मग ते कर्ज नाही देत. मग एखाद्याला कर्ज भेटायचं तर भेटत नाही, आणि तो पैसा मग मार्केटमध्ये याचा थांबते. लोकांना कर्ज द्यासाठी बँकापाशी पैसा कमी उपलब्ध होते. CRR आणि SLR चे दर वाढवले ते. आणि जर कमी केले, हे 2% केले, किती 2, आणि हे 20% केले. किती रुपये शिल्लक राहून राहिले, किती रुपये जमा राहून राहिले, 22. किती 22. आणि मग शिल्लक किती राहील, 78. रपकन 8 रुपये जास्त 100 मागं कर्ज द्यायला उपलब्ध राहून राहिले. तुम्हाला गेम समजला का, हा. दर वाढवल्यामुळे मार्केटमध्ये बँकेची कर्ज उपलब्ध करून द्यायची कॅपॅसिटी का होत आहे, कमी होत आहे. कशामुळे, CRR आणि SLR. मग आता लक्ष द्या, हे समजलं का गेम, कशाला म्हणते CRR,
कोणत्याही बँकेत पैसे जमा केल्याच्या नंतर रिझर्व्ह बँकेनं ठरवून दिलेल्या CRRच्या दराप्रमाणे ती रक्कम, ठीक आहे, सरळ रिझर्व्ह बँकेमध्ये कॅश स्वरूपात ठेवावी लागतात. दॅट इज कॉल्ड कॅश रिझर्व्ह रेशो. कोणती रक्कम बँकेत तुम्ही जमा केल्याच्या नंतर त्यातली काही ठराविक रक्कम SLRच्या दराप्रमाणे, ठीक आहे, ज्या बँकेत पैसे टाकले त्या बँकेला स्वतःजवळ ठेवावी लागते, ती वापरता येत नाही. दॅट इज कॉल्ड SLR, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. आणि हे दोन्ही पैसे जमा राहत असल्यामुळे उरलेले पैसे बँका कर्ज देण्यासाठी वापरतात. जर याचे दर वाढवले तर पैसे जमा जास्त राहते आणि कर्ज उपलब्ध देण्यासाठी पैसे काय होतात, कमी पडतात. म्हणून ठीक आहे, म्हणून जर रेट वाढवले तर कर्ज देण्याची बँकेची क्षमता काय होते, कमी. समजलं का? हे कन्सेप्ट समजला का? ओय प्राची, समजलं का? तू पाहून राहिली, समजलं? हा, कोणाला समजलं नाही इकडं? समजलं? हे कॉन्सेप्ट समजला का? हा, आता बा, आता दुसरा मोठा गेम आहे. हे समजलं का? CRR SLR समजलं? हा, CRR कोणापाशी ठेवा लागते? RBI. SLR स्वतः त्या बँके, स्वतः बँक, डिबेंचर, बॉन्ड्स, ठीक आहे. त्याले पैसे कर्ज नाही देता येत, ते शेअर मार्केटचे बॉन्ड घेईन, डिबेंचर्स घेईन. समजलं का? हा, याच्यात पैसे देते, एक तर सोन्याच्या स्वरूपात, नाही तर कॅश कसाही ठेव, मग ते इन्व्हेस्ट करते, पण कर्ज नाही देता येत लोकांना. कर्ज देणे म्हणजे मार्केटमध्ये पैसा होत नाही आणि महागाईले का देणे, चालला. वैश्य हे कर्ज उपलब्ध देण्याची क्षमता वाढली. हे बाई, इथं बा, इथं 35 रुपये जमा राहत होते आणि 65 रुपये का होत होतं, कर्ज. इथं लगेच इथं बा 20 आणि 2% ठेवला तर 22% जमा राहत होते आणि 78 रुपये काय होत होतं, वाटायला उपलब्ध राहत. एवढे पैसे जर वाटायला उपलब्ध राहिले, ठीक आहे, तर हे 70 पेक्षा 78 जास्त आहे. ठीक आहे. जर दर कमी केले तर मार्केटमध्ये पैसा जास्त होते. कोण? बँका. कारण कर्ज द्यासाठी पैसे शिल्लक जास्त राहून राहिले. तर मार्केटमध्ये कर्ज जास्त दिलं का लोकांच्या हातात का जाईल, पैसा. आणि पैसा गेला का घोडं घेऊ, का गाडी घेऊ, का गद घेऊ, बायकोला साडी घेऊ, का माडी बांधू. ठीक आहे, असा विषय होते. आणि मग वस्तूची मागणी वाढते आणि वस्तूची मागणी वाढली का महागाई वाढली. ज्या ज्या गोष्टीनं लोकांच्या खिशातला पैसा वाढन त्या त्या गोष्टीनं महागाई वाढन. बस एवढं लक्षात ठेवा. इकॉनॉमिकचा साधा कन्सेप्ट आहे. पैसा वाढला का महागाई वाढली. आता इथं हे पहा, प्रश्न समोर येते. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. ठीक आहे. आता पहा, मग आता आहे आता आहे रेपो रेट. काय हे लक्ष द्या रे. रेपो रेट, व्हॉट इज मीन बाय रेपो रेट. एक आहे रिव्हर्स. काय? रिव्हर्स रेपो रेट. आता इकडे पहा, डुकरे इकडे पहा. रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट. आता कशाले रेपो रेट आणि कशाले रिव्हर्स रेपो रेट म्हणते. तर एखाद्या बँकेला इमर्जन्सी पैशाची गरज पडते. का पडते? हा, नेहमीच. आता मला सांगा, तुम्हाला पैशाची गरज नाही पडत? अचानक एखाद्या वेळेस पैशाची गरज पडते, पैसेच नाही राहत. देणबे साल्या 500 रुपये ऊस नाही देणार प्लीज यार पवन, देणार नाही. मग आल्यावर माझ्या बाबाने पाठवल्यावर तुले देतो. ठीक आहे. मग आता इकडे लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो. मग हे जे पैसे आहे तुम्हालाही गरज पडते तशी बँकेलाही गरज पडते. आता तुमचे जे पैसे बँकेत येते तेच पैसे लोकांना लोन म्हणून वाटते. आणि समजा बँकेत पैसेच नाही आले, हे आता लक्ष द्या. आता महाराष्ट्र बँकेत लक्ष द्या. महाराष्ट्र बँकेत 1000 करोड रुपये. किती करोड? 1000 करोड रुपये आले. किती करोड आले? पण 1000 करोड आले. 1000 करोड आल्यावर कर्ज मागणारे आले 1200 करोड. किती करोड रुपयाचे गिराईक आले? 200 करोड रुपये पाहिजे. हायच नाही. पैशाची गरज पडली. कोणाले? महाराष्ट्र बँकेले. पैसे आले 1000 करोड आणि कर्ज द्यायचा आहे 1200 करोड. पैसे 200 करोड रुपये का पडत आहे? कमी. मग कोण बसून आहे? तर बाबाजी बसून आहे. हे कोणापाशी झालं असं? अबे असं कोणापाशी झालं? महाराष्ट्र बँक. मग SBI
ठीक आहे. एसबीआय पाशी पैसे आले 3000 करोड आणि कर्ज घेणारे आले 2200 करोड. हिच्या पाशी 800 करोड रुपये शिल्कीचे आहे. तर महाराष्ट्र बँकेला नाही जाता डायरेक्ट एसबीआय, ओ मॅडम थांबा, माझ्या कटोऱ्यात टाकून थोडीशी प्लीज, माझ्यापाशी गिराईक जास्त आहे, माझ्याकडे पाठवून दे, असं होते का? ठीक आहे. असं परस्पर बँकेला नाही म्हणतायत का तू मला पैसे दे व्याजानं. बाबाजी बसून आहे ना, बाबाजीची परवानगी घ्या लागते ना, बाबाजी आहे ना वर. ठीक आहे. तर यायला गरज आहे किती करोडची? अरे किती करोडची? महाराष्ट्र बँकेला 200 करोड रुपये पाहिजे अर्जंट मध्ये, अर्जंट. मग हे जाते मागायला कोणापाशी? आरबीआय पाशी. तर आरबीआय अशी नाही म्हणत माझ्यापाशी पैसे नाही आहे, जा वापस जा. अजी 200 करोड माझे गिराईक वापस नाही आहे, जा घराकडं, असं म्हणताच येत नाही. लगेच आरबीआय अरेंज करून देते. तिच्या पाचचे असलेले देते, नाही तर मग नसन मग पांड्या बँकाला विचारते, एसबीआय मॅडम इकडे किती आलं त्याशी? माझ्यापाशी लय आले 3000 करोड. कर्ज किती दिलं? 2000 करोड दिलं, 2200 करोड दिलं, मग 800 करोड मला दे ना व्याजानं. एक बी रुपया कोणी कोणाला फुकट नाही देत, भल्ले माजरू आहे. ठीक आहे. बाप जाता होय बा, आपला बाप होय एसबीआयचा, महाराष्ट्र बँकेचा बाप आरबीआय, घे बा फुकट घेऊन जा. व्यवहार आहे, व्यवहारासारखेच होते ते. म्हणून भाऊ असो मित्र असो, व्यवहाराच्या ठिकाणी, दोस्तानाच्या ठिकाणी एक दिवस पाटील न्यायचं, बंदा बोकड्या जराचा लागन त्याला. ठीक आहे. पण किराणा दुकानातला म्हणलं त्यांना का महिन्याचा किराणा म्हणलं फुकट देत जा. ठीक आहे. तर मग तर तू ठीक आहे, त्यांना ते लेकरं पैदा करायचे आणि तू न पोसायचे. मग आता लक्ष द्या, इथं किती रुपये शिल्लक आहे? बरं एसबीआय ना स्वतःच्या तिजोरीत ठेवले तर काही भेटन का त्याले? अबे भेटन का? मग 200 करोडची डिमांड आहे कोणापाशी? मग लक्ष द्या, मग युनियन बँक ऑफ इंडिया, मग आता हे जी युनियन बँक आहे हिच्यापाशी लक्ष द्या, हिच्यापाशी पैसे आले 2000 करोड. किती हजार करोड? आणि इले कर्ज मागाले लोक आले 2600 करोड. इले पाहिजे किती? 600 करोड. किती करोड? मग हे डायरेक्ट एसबीआय पाशी नाही जाऊ दे, त्या शिल्लक काय म्हणते, हे बी जाते कोणाकडं? आरबीआय म्हणते बाबा पैसे पाहिजे होते, माझ्यापाशीच नाही आहे. हो थांब मी विचारतो, ओ एसबीआय, ते पैसेवाली पोरगी आहे एसबीआय, ओय आहे का? आहे ना. किती पाहिजे? 800 करोड. ठीक आहे. 200 याला द्यायचे आहे आणि 600 याला द्यायचे आहे. तर व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेला कर्ज देते. 1 नाईट 1 डे. हो ना बे, एकाच रात्रीसाठी, दुसरी रात्र नाही, एकाच रात्रीचे भाव आहे. खरंच आहे. पुस्तक वाचा तुम्ही, 1 नाईट 1 डे, दुसरा दिवस नाही, फक्त सॅटरडे असला 2 दिवस ठेवते. ठीक आहे. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, काय म्हणलं? 1 नाईट 1 डे, एकाच दिवसासाठी पैसे फक्त 24 तास. किती तासाठी? अर्जंट मध्ये गरज पडली, महाराष्ट्र बँक म्हणते मला आजचा दिवस द्या, उद्या मला जास्त पैसे येऊ शकते, उद्या तुमच्या थोपकारात म्हणून वापस फेरीन. आता लक्ष द्या, मी काय म्हणणार, लक्ष द्या. तर आता महाराष्ट्र बँकेला पैशाची गरज आहे 200 करोडची, युनियन बँकेला 600 करोडची, हिच्यापाशी 800 करोड जमा आहे. तर हिच्यापासून मग व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेले, म्हणजे एसबीआय व्यापारी बँक कोणाला लोन देत आहे? डायरेक्ट गणना देतात, प्रोसिजर आहे. तुम्हाला याचा दर ठरवून देते.
ऍक्च्युली लोन कोण द्यायला पाहिजे? आरबीआय ना. व्यापारी बँकेला बाप होय, बाप बी देते पण बाप घेते बी. पोट्ट्याकडूनच पैसे घेते. ज्या पोट्ट्याकडे पैसा जास्त आहे त्याच्याकडून घेते आणि जे भिकार छोट आहे त्याला देते. कवा कवा इले बी गरज पडू शकते, इले बी देते. 1 नाईट 1 डे. कोणाले? SBI. मग तिले गरज पडली एखाद्या दिवशी तिले बी द्या लागेल ना. मग आता लक्ष द्या. आता लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो. आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. आता याचा दर आहे 5.5%. किती टक्के? 5.5%. म्हणजे व्यापारी बँक रिझर्व्ह बँकेला लोन देत आहे. हे उलटे धंदे झाले. म्हणजे पोट्ट बापाला लोन देऊन राहिलं. तर याले म्हणते रिव्हर्स रेपो रेट. हे उलटे धंदे झाले. ऍक्च्युली बापानं कोणाला द्यायला पाहिजे? पोट्ट्याले. हे समजलं का मी का म्हणून राहिलो? जर व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेला व्याजानं पैसे देत असन 1 डे 1 नाईट साठी, ठीक आहे, एकच दिवस 24 तास, आज पैसे घेतले उद्या वापस लागन. बस बँक बंद व्हायच्या पहिले उद्या वापस लागन. 1 नाईट 1 डे साठीच कर्ज घेते. फक्त सॅटर्डे फ्रायडेला घेतलं तर 2 दिवस कर्ज. म्हणजे जर ठीक आहे शनिवार आला तर 2 दिवस ठेवून घेते. किती दिवस? 2 दिवस. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. आता हे 5.5 आहे. ह्या दर 5.5 आहे. तर आरबीआय मोठी हुशार, एवढ्याच रुपयात देईन का? अबे चालेली एवढ्याच रुपयात देईन का? तिले कमवायचे आहे ना. 54 तर कमवा लागन. ठीक आहे. 100 25 पैसे तर कमवा लागन. हाय काहीच नाही. इकडले घेणे तिकडे फेकून मारणे, त्याच्यात 0.25 कमावते. हे 5.50 तर हे देते. मग यायला गरज आहे तर ह्या मागून राहिल्या. कोणाले? तर आता याच्यापासून आले आणि यायले देते. तर रिझर्व्ह बँक व्यापारी बँकेले ज्या दराने कर्ज देतात 1 नाईट 1 डे साठी, तर त्याले म्हणते रेपो रेट. मग याचे घेतले, दॅट इज कॉल्ड रिव्हर्स रेपो रेट. आणि रिझर्व्ह बँक व्यापारी बँकेला देते त्याला म्हणते रेपो रेट. मग याचा दर किती? याचा दर 5.75. दर 3 महिन्याने व्हॅरी होते, बदलवत राहते. आता लक्ष द्या. याचे दर वाढले का? कर्ज महाग झालं का? महाग झालं. कर्ज महाग होईल. हेच पैसे रोज कर्जाला चालले ना. हे व्याजाचे दर वाढले का कर्ज महाग झालं? कारण व्याजाचे दर वाढले. मी बँकेत गेलो, आता हे बघा, ठीक आहे, आता याचे दर केले 6% आणि याचे दर केले 6.5%. गेलो मी बँकेत. काल दर होता बँकेत, मी कागद फाईल करून राहिलो होतो 8 दिवसापासून. आता व्याजाचा दर कमी आहे म्हणते. करायगुरची घेऊन घ्या 1 नंबर. सध्या 8.70 न तुम्हाला लोन भेटून जाईल. ठीक आहे. मग 8.70 न किंवा 8.75 न. आता इथं पहा, रिझर्व्ह बँक महाराष्ट्र बँकेले रिझर्व्ह बँक महाराष्ट्र बँकेला लोन देत होती. का दर होता? 8.75. आणि मग महाराष्ट्र बँक मला देत आहे कराय सरले कर्ज. कराय गुरची घेऊन जा. 8.75 दर आहे. फार कमी आहे बरं आमचा, बरं का? बरं. बदमाश बँका हिच्यापासून घेतले 5.75 न. मला किती फेकून मारले? 3 रुपये गल्लुऱ्या खात आहे कमिशन. अबे समजलं का? बँका फुकट नाही जगून राहिल्या. इच्छा इथं 3 कमावले. अबे इच्छा इथं 3 कमावले ना. ठीक आहे. 5.75 न रिझर्व्ह बँकेकडून घेतले आणि 8.75 दर कोणाला लावला? मले. 3 रुपये छापले उभ्या काहीच नाही. इकडले पैसे घेतले ऑनलाईन खट्टाक ओके घ्या कुर्जी मरा. अशाच बँका चालून काय राहिल्या? बस बँकेची सिस्टीम समजून घ्या कसं चालते. हे कोणीच नाही सांगणार तुम्हाला. प्रत्येक जण आपला प्रॉफिट ठेवून आहे. इव्हन रिझर्व्ह बँक सुद्धा आपलं प्रॉफिट ठेवून आहे. कमी आहे, नगण्य आहे. चालवा लागेल ना एवढं. ठीक आहे.
कर्मचाऱ्याचा पगार, स्टेशनरीचा खर्च, इलेक्ट्रिक बिल, इंटरनेट कुठून काढन? 0.25 मधून काढते ना. मग रिझर्व्ह बँक नो प्रॉफिट नो लॉसवर काम करते. पण नो प्रॉफिट नो लॉस म्हणजे काय? काहीच नाही घेत का? घेते ना. फुकट थोडी हमाली, कोणीच फुकट हमाली नाही करत. आणि आयुष्यात कोणाचीच फुकट हमाली करायची नाही. समजलं? हा. काय अनु कोणी बी तुमच्या जवळ येईन तर तो त्याचा फायदा पाहून येत असते. आपल्याला फायदा आहे रे बा, जमू शकते आपलं काही, चलो ठीक आहे. तेव्हाच तुमच्या मागे येते, नाही तर असा नाही येत. हा. मग आता लक्ष द्या. आता इथं लक्ष द्या. याले रेपो रेट कायले म्हणलं समजलं का? रेपो रेट कायले म्हणलं समजलं का? रिझर्व्ह बँक व्यापारी बँकेला 1 नाईट 1 डे साठी तत्काल कर्ज देत असत. ठीक आहे. 1 दिवस 1 रात्रीसाठी, दुसऱ्या दिवशी वापस करावं लागते. हा, समजलं का? मग एका दिवसाच्या व्याजाप्रमाणे पैसे वापस द्यायला लागते, व्याज द्यायला लागते. एका दिवसाचं व्याज. ठीक आहे. तर वर्षभराचं काढून मग ते 365 दिवस डिवाइड करते. समजलं का? मग ते तेवढं व्याज देते भरून. तर एका दिवसासाठी जर रिझर्व्ह बँकेनं व्यापारी बँकेला कर्ज दिलं असेल त्या व्याजाच्या दराला म्हणतात रेपो रेट. आणि एखाद्या व्यापारी बँकेनं रिझर्व्ह बँकेला कर्ज दिलं असेल, उलट झालं, तर त्या दराला म्हणतात रिव्हर्स रेपो रेट. पण इथे एक शब्द आहे, 1 डे 1 नाईट, एकाच दिवसासाठी 24 तास. ठीक आहे. मग इसेन्शियल नीड पडली, पैशाची गरज पडली, मग आपण नाही म्हणत का आपल्या सोबत आजच्या दिवस देण बे, आज बे उद्या मायापाशी येणार आहे बे, मग तुला कोण विचारते? उद्या ते वापस म्हणतो ना आपण. बस हे तसंच आहे, उद्या ते वापस. पण आजच्या दिवस गरज आहे, तू फुकट नाही देत. आपला सोबती फुकट दे, हे घे 10,000, उद्या वापस देतो, 10 देतो. तर दोस्तानामध्ये 10 देते, इथं व्याज द्यावं लागते. व्यवहार टू व्यवहार. हा, गव्हर्नमेंटचे सगळे व्यवहार असेच होतात. ठीक आहे. हे समजलं का तुम्हाला? हे समजलं का? हे समजलं का? हा, हे पुस्तकात वाचून नाही समजत, कितीक बी वाच जा, हिशोब नाही लागत याचा. ठीक आहे. आता लक्ष द्या. रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट आहे 5 रिव्हर्स रेपो रेट आहे 5.50 आणि हे आहे 6%. किती टक्के बँक कमावून राहिली? रिझर्व्ह बँक किती पैसे? 50 पैशाचा डल्ला मारते, बरोबर 25च मारते, आपण जास्त घेतला. ठीक आहे. आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. ह्या दर होता रेपो रेट होता. रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक व्यापारी बँकेला ज्या पैशानं कर्ज देते. आता जर रिव्हर्स रेपो वाढवला, रिव्हर्स रेपो वाढवला, रिव्हर्स रेपो केला म्या 6%. ऑब्विसली रिझर्व्ह बँक स्वतःच गल्लुऱ्या ठेवण का नाही? रिझर्व्ह बँकेला आले 6%, तर तुम्हाला 6 न देईन का ते? नाही, तुम्हाला देईन 6.25 किंवा 6.50. आणि मग हे पैसे कोणाला चालले? महाराष्ट्र बँकेला भेटत आहे. का व्याज दरानं? 6.5. मग महाराष्ट्र बँक म्हणते कराय गुरुजी, आता तुम्हाला व्याजाचा दर किती राहील? तर व्याजाचा दर गुरुजी राहील, ठीक आहे, 9.5%. किती टक्के? 9.5. किती राहील? आता लक्ष द्या. जेव्हा व्याजाचा दर 6% होता, तर याच्यावर 3% महाराष्ट्र बँकेला का भावानं भेटत होते? 6%. मग महाराष्ट्र बँक बोले का भावानं दे? 9%. म्हणजे 0.50 म्हणजे लय झालं भाऊ. 0.25 म्हणजेच लय झालं. 0.25 म्हणजेच लय झालं म्हणलं. 0.50चा तर विषय नाही. 0.50 न कर्ज महाग झालं. ठीक आहे. मी काल गेलो, बँक म्हणे तुम्हाला 9% व्याजाचा दर लागल, होम लोन 65,00,000. आता लगेच ठीक आहे 3 महिन्यानं मॉनिटरी पॉलिसी चेंज झाल्या, कागदपत्रच करत होतो, मला उशीर झाला, विचारला आता 9.5% व्याजाचा दर वाढले गुरुजी. अरे यार हे तर लय यार शिट. जाऊ द्या, मी नाही बांधत घर, खड्ड्यात गेलं काम दाम. का होईन कमी? जाऊ होईन तर होईन, मला काय सांगतायत. मग हे दर वाढल्यामुळे मी घर बांधणं थांबवलं. ठीक आहे. कारण व्याजाचे दर का झाले? वाढले. मी कर्ज घेतलं नाही. ठीक आहे. मग ठीक आहे, अजितला घ्यायची होती गाडी. ठीक आहे. बँकेत गेला, बँकेला म्हणे मला 10 लाख पाहिजे. ठीक आहे. व्याजाचा दर तर बँक म्हणे 8.5% आहे म्हणे गाडी घ्यायसाठी.
आता या कागदपत्रांना जमा केले, अमक गेलं, तोपर्यंत या गाडी पाहायची, त्या याला कन्फ्युजन होतं का ठीक आहे नेक्सॉन घेऊ का होंडा घेऊ का बलेनो घेऊ, कन्फ्युजन. आता या कन्फ्युजन मध्ये याचा 1.5 महिना निघून गेला. ठीक आहे रिझर्व्ह बँकेनं मॉनिटरी पॉलिसी 3 महिन्यांनी चेंज केले आणि हे दर केले 9%. हे शकून आता या गेला व्याज दर 9% आहे. अजित तुम्ही तर मला 8.5 महिन्याची वाढले काय यार, तवाच घ्यायला लागत ती तुम्ही. आता द्या लावा 8.5. माझ्या घरची किती होईल, मी भरू तुझ अर्धा% व्याज दर. ठीक आहे. आता जसं हे व्याजाचे दर वाढले, ह्या बी कर्ज घ्यायचा थांबला. कोण? अजित. मी बी थांबलो. 65 लाख लोन राहू दे बा, खड्ड्यात गेलं. 0.50% व्याज दर जास्त पडून राहिला, नंतर पाहू. मी कर्ज घेणार होतो 65 लाख आणि ह्या 65 लाखातून वेगवेगळे 30-35 क्षेत्र ओपन होणार होते. ठीक आहे माझ्या घरासाठी. ठीक आहे रेतीवाला, गिट्टीवाला, विटावाला, सिमेंटवाला, लोहा लोखंडवाला, मिस्त्री, ठेकेदार, समजलं का? लिफ्ट, एसी, फर्निचर, टीव्ही, फर्निचरचं सामान, इलेक्ट्रिक फिटिंग, नाही फिटिंग, त्याचा तो पम्पलर का फमलर. ठीक आहे एवढे सगळे लोक, एवढ्या सगळ्या लोकांना काय भेटला असता रोजगार? ह्या पैसा कुठं चालला होता? मार्केटमध्ये. जसं कर्जाचे दर वाढवले, मार्केटमध्ये जायचा पैसा थांबला. आणि मग हे वाढवल्यामुळे कर्ज काय झालं? महाग. त्याच्यामुळे मी कर्ज घेऊन नाही राहिलो. आणि मग जे लोक एफडी टाकतात त्याला वाटलं अरे व्याजाचे दर वाढले वाटते, आपल्या घरी पैसे आहे ते बँकेत आणून टाका. व्याजाचे दर वाढल्यामुळे घरचे पैसे लोक बँकेत आणून टाकते आणि जो कर्ज घेणार आहे तो थांबते. म्हणजे जो पैसा बँकेतून चालला होता तो थांबला आणि जो पैसा घरी होता बाहेर ह्या जाणारा थांबला आणि जो घरी होता तो बँकेत आला. डायरेक्ट ओघ का झाला? कमी. कुठला? पैशाचा ओघ मार्केटमध्ये जायचा का झाला? कमी. जो पैसा घरी आहे तो बँकेत येऊन राहिला आणि जो जाणार होता तो थांबला. कशामुळे? रेट वाढवल्यामुळे. बस म्हणून तर म्हणते का 0.25 न रेट वाढवले RBI ने याचे. तर मार्केटमधले 40,000 करोड रुपये डायरेक्ट जो जाणारा होता तोही थांबला आणि घरचे लोक पैसे बँकेत आणून टाकते. समजलं का? मी काय म्हणून राहिलं समजून राहिलं का? म्हणून डायरेक्ट अटॅक होते पैशावर याचा. अबे समजलं का? याले म्हणते कर्ज महाग करणे. व्याजाचे दर कमी केले, याचे दर 5 केले आणि याचे दर ठीक आहे याचे दर 5.5 केले. तर हे याले म्हणते कर्ज का केलं? स्वस्त. मग मार्केटमध्ये महागाई आहे म्हणजे लोकांच्या खिशात काय? पैसे. थैया नाचून राहिले लोक 70. ठीक आहे अबे लोकांच्या खिशात पैसे आहे, महागाई आहे म्हणजे काय? पैसे काढायचे आहे. तर रिझर्व्ह बँक काय करण? रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेटचे दर वाढवण, SLR CRR चे दर वाढवण, कर्ज बँकेले कर्ज उपलब्ध देणारी जे कॅश आहे CRR SLR च्या माध्यमातून काय करण? कमी. तिथून एक कंट्रोल होईल. आणि व्याजाचे दर वाढवल्यामुळे लोक व्याजाचे दर वाढल्यामुळे कर्ज घेणार नाही आणि लोक घरचे पैसे FD आणून टाकन बँकेत येईन म्हणून पैशाचा ओघ थांबन. म्हणून मग प्रश्न विचारते MPSC, जर मार्केटमध्ये चलनवाढ भाववाढ असेल तर अशा वेळेस रिझर्व्ह बँक काय करतात? ठीक आहे तर रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेटचे दर वाढवतात, कमी करतात, तेवढेच ठेवतात, काही बदल करत नाही. काय करतात? वाढवतात. तर याले म्हणते ठीक आहे पुन्हा विचारते कोणतं धोरण आखतात? तर कर्ज महाग करते म्हणून याले म्हणते महाग पैशाचं धोरण. का म्हणते? महाग पैशाचे धोरण. कर्ज महाग करणे म्हणजे महाग पैशाचं धोरण. कोण्या परिस्थितीत करते? मार्केटमध्ये महागाई आहे. काय? महागाई आहे, भाववाढ आहे. तर भाववाढीच्या परिस्थितीत कोणतं पैशाचं धोरण आखते असं विचारते. प्रश्न काय? UPSC MPSCच्या परीक्षा प्रश्न विचारते.
का भाववाढीच्या परिस्थितीत रिझर्व्ह बँक आपलं मौद्रिक धोरण कसं आखते? महाग पैशाचं धोरण आखते, स्वस्त पैशाचं धोरण. कालियाचं महाग. महाग म्हणजे कर्ज का करणे? महाग. कर्ज महाग झालं का मार्केटमधला पैसा सक, पुरा सक. आणि मार्केटमध्ये मंदी आहे, दुकानदार माशा मारून राहिले, याचा अर्थ लोकांपाशी पैसे नाही, लोक दुकानातच चालले नाही. मग माल खपून नाही राहिला, कंपन्या ठप्प पडल्या. कंपन्याचा माल खपला नाही तर ते कामगार कमी करते आणि पोट्टे काय होते? बेरोजगार. अभी मालच खपला नाही तर लोक काय करण? कमी. आता कोरोनात मालच खपला नाही, सारं बंद होतं, सारे लोक घरी, कामगार आहे घरी. आणि मग ओपन झालं मार्केट तर मालाला चलनच नव्हतं, तर लोकायला काढलं ना, कंपन्यानं काढलं ना, बेरोजगार झाले. मग माल खपला नाही तर बेरोजगाराची संख्या वाढू शकते. मग मार्केटमध्ये माल खपला पाहिजे तर लोकांच्या हातात का करावं लागल? पैसा ओता लागल. का करावं लागल? आणि पैसा ओता लागल तर कर्ज का करावं लागल? स्वस्त. कर्ज स्वस्त झालं का लोक तुटून पडन. कायच्यावर? कर्जावर. अरे चल भाई, अबे चाललं बे, कर्ज स्वस्त झालं ना, बांधून घेऊन घर, तू गाडी घेऊन घे. लोक गाडी घ्यायला जाईन, कर्ज घ्यायला जाईन. कर्ज घेतलं, मार्केटमधले क्षेत्र ओपन होते. चालला गोरगरिबाच्या घरी पैसा. इट भट्टीवाल्याचा घरी गेला का तो काम करायला देते, ठीक आहे, गारे तुडवणेवाल्याला देते, विटा भट्टी लावणाऱ्याला देते, रेतीवाला आपल्या मजुरायला देते, ठीक आहे, त्याच्यानंतर मिस्त्री, ठीक आहे, ठेकेदार मिस्त्री, मग त्याच्या हाताखाली तर लेबर. चालला पैसा मार्केटमध्ये. समजलं का? मी का म्हणून राहिलो? समजून राहिलं का? असा किस्सा आहे, ठीक आहे, असा किस्सा आहे म्हणलं. तर याने म्हणते रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट. हे समजलं का? कायले म्हणते रेपो रेट? बोमला आरबीआय रेपो रेट कायले म्हणते? आरबीआय व्यापारी बँकांना ज्या दराने वन नाईट वन डे साठी कर्ज देतात त्याला म्हणतात रेपो रेट. रिव्हर्स रेपो रेट व्यापारी बँका व्यापारी बँका व्यापारी बँका आरबीआयला व्याजानं पैसे देतात, ठीक आहे, वन डे वन नाईट. तो जो व्याजाचा दर असते त्याला म्हणते रिव्हर्स रेपो रेट. काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? अरे काही प्रॉब्लेम? मग एक नॉर्मल रेट असते त्याला बँक दर म्हणते, ठीक आहे. का म्हणते? बँक दर. आणि जर जास्त दिवसासाठी लागलं तर तो रिझर्व्ह बँक ठरवते. जास्त दिवसासाठी लागलं, 3-4 महिन्यासाठी एक ठराविक रक्कम, तर बँक दर. आणि एक आहे रोख्यांची खरेदी विक्री. काय? रोख्यांची खरेदी विक्री. आता हे लय लोकांना समजत नाही. का? अबे का? रोख्यांची खरेदी विक्री, ठीक आहे. मग आता रोख्यांची खरेदी विक्री म्हणजे का? तर रोखे म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र. आता तुमची ह्या म्हणते माझं घर बँकेकडे घाण आहे, म्हणजे बँकेच्या उरावर नेलं ना, आपटलं का? घे SBI साले, ठीक आहे, तुम्ही मारून टाक. तिच्या उरावर टाकते का घर? अबे तिच्या उरावर टाकते का घर? कायले महत्व आहे? कागद. कायले महत्व आहे? तुमचे काय आहे? घराचे डॉक्युमेंट आहे. घर त्याच्या उरावर नेऊन टाकलं का? नाही. स्थायी मालमत्ता जागेवरच आहे. कागदाले महत्व आहे ना. ते जे बंच ठेवून आहे बँकेत जमा, ठीक आहे, ज्याच्यावर लोन भेटलं ते महत्वाचे आहे, ते तिथं आहे, त्याची किंमत आहे. समजलं का? अबे समजलं का? त्याची किंमत आहे. हे या प्रॉपर्टीला कोण कुत्र विचारते? याला कुत्र नाही विचारत. एखाद्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट नाही घ्यान का तुम्ही विकत? आरबी नाक्यावर आहे, आरबी नाक्यावर आहे एखादी प्रॉपर्टी, 1 करोडची प्रॉपर्टी आहे, डॉक्युमेंटच नाही, अशीच घ्यान का? अंधीत हे घे 1 करोड करून दे माझ्या नावानं. अबे तुझ्या नावानं का? त्याचे डॉक्युमेंट नाही तर का भेंडवणार आहे तुझ्या नावानं? कायले महत्व आहे? कागदाले. आणि ते घाण ठेवताय. ते घर कोणाच्या उरावर नाही देत. कोणी तुमच्याकडे तुम्हाला पैसे देते, पैसे देतो व्याजानं, ते घर घाण ठेवतं का? लगेच एका पायावर उभा होते, दे मग डॉक्युमेंट, हे पैसे घे. रोखे म्हणजे प्रॉपर्टीचे कागदपत्र. साध्या भाषेत रोखे म्हणजे का? कोणतीच बँक अशी उभी नाही करत. त्या भाषी घाण ठेवले आहे का? तुला कर्ज देतो, तू सोन्याचं अंडे देणारी कोंबडी आहे, मान्य आहे, ते उत्पन्न एवढं आहे, मान्य आहे, पण ते घर माझ्याकडे ठेवा लागल. जोपर्यंत माझे लोन
मी फेडणार नाही तोपर्यंत माझ्या घराचे कागदपत्र मला भेटणार नाही. माझ्यापाशी काय आहे तर झेरॉक्स. कुत्र विचारत नाही. झेरॉक्सचा बंच आहे, ओरिजिनल बंच, सही शिक्केवाला SBI पाशी आहे. समजलं का? भाऊ समजलं का हे? हा, मग आता हे रोख्यांची खरेदी विक्री हे बी ऑप्शन मध्ये राहते. आता इकडे लक्ष द्या, आता इकडे लक्ष द्या. आता जर एखाद्या SBI ना काय म्हटलं, SBI पाशी प्रॉपर्टीचे माया कागदपत्र आहे, अजून दुसऱ्या लोकांचे कागदपत्र आहे. हे कागदपत्र माया प्रॉपर्टीची किंमत 1 करोड, दुसऱ्याच्या प्रॉपर्टीची किंमत 2 करोड, हे ठेवते RBI पाशी जमा. RBI म्हणते कर्ज पाहिजे का? हो. हे फुकट्या, ते करायगुरची प्रॉपर्टी आण, ते त्याच्या सोबत्याच्या 2 करोडची, त्या दोन्ही प्रॉपर्टी आण, मग ने 3 करोड गाण ठेवले. कोणाकडं? RBI कडं. म्या रोख्याची का केली? का केली? विक्री. का केली? विक्री. का केली? का केली? विक्री केली. मी कागदपत्र ठेवले, मी कागदपत्र ठेवले, मला काय भेटले? पैसे. म्हणजे ह्या पैसा कुठे येऊन राहिला? काय येऊन राहिला? कुठे येऊन राहिला? जर कागदपत्र विक्री केली म्हणजे विकले म्हणजे गाण ठेवले, त्याच्यात का देईन? मले पैसे वापरायले. हे पैसे मी कोणाला देईन? लोकायले वापरायले. मी का म्हणलं? समजलं का? रोख्यांची विक्री केली, रोख्यांची विक्री केली तर लोकायले कर्ज देण्यासाठी पैसे बँकेपाशी उपलब्ध होते. म्हणजे मार्केटमध्ये पैसा का जाईल? जास्त. म्हणजे महागाई वाढल. महागाई वाढली आहे, ती कमी करायची आहे. तर रोख्याची का करा लागन? का करा लागन? का करा लागन? मार्केटमध्ये मंदी आहे, मंदी आहे, मार्केटमध्ये पैसा होताच आहे, तर रोख्याची का करा लागन? विक्री. विक्री केला तर बँकेले पैसे जास्त उपलब्ध होईल. समजलं का? आणि मग आता लक्ष द्या, आता खरेदी करण. आता विकले होते, पैसे आले आणि रिझर्व्ह हे घे ते पैसे, माय रोखे मले वापस दे. मग का केले? खरेदी. का केले? तो पैसा कुठं चालला? RBI कडं. म्हणजे इकडं कर्ज द्यायला का होईल? कमी उपलब्ध. समजलं का? हे समजलं का? मार्केटमध्ये महागाई आहे, महागाई आहे, तर रोख्यांची का करायची? खरेदी. का करायची? रोख्यांची खरेदी करा. ठीक आहे. म्हणजे पैसा द्या म्हणजे कागदपत्र घ्या. समजलं का? अरे मी का म्हणालो? समजून राहिलं का? नाही, डबल सांगा सर. ठीक आहे. अबे सरळ आहे ते. बँक सोडा, खड्ड्यात घाला तिकडे बँक. मला बँकेपाशी लोन घ्यायचा आहे. मी आता लोन घेतलं, माझ्यापाशी कागदाचा बंच आला, माझ्या घराच्या प्रॉपर्टीचे कागद आले, मी गेलो SBI पाशी. कोणापाशी? SBI पाशी गेलो आणि तिला म्हणलं का पैसे पाहिजे. गाण ठेवायला काय तुमच्याकडं? हे कागद, घराचे कागद आहे, 1 करोडचं घर आहे, हे कागद घ्या. मी का करत आहे? रोखे का करत आहे? मायवाले. रोखे म्हणजेच माय प्रॉपर्टीचे कागद. का करत आहे? इकत आहे, इकत. हे ठेव साल्या मले. ठीक आहे, पैसे दे. मार्केटमध्ये पैसा नाही आहे म्हणजे मंदी आहे, मंदीची परिस्थिती आहे, तर रोखे इकल्या जातात आणि रोखे इकल्यावर कॅश येतात. समजलं का? मी माझ्या प्रॉपर्टीचे कागद देत आहे, मला बँक का देत आहे? कॅश. मायापाशी आता पैसे आले तर मी ठीक आहे, मी माये पैसे याले देईन आणि माय कागदपत्र वापस घेईन. समजलं का? तर मार्केटमध्ये पैसे कमी आहे. जेव्हा तुम्हाला पैशाची चणचण जाणवते म्हणजे मार्केटमध्ये काय? पैसा कमी आहे. मग पैसा पाहिजे तर प्रॉपर्टी का ठेवा? गाण. म्हणजे रोखे का करा? विका. रोखे विकले तर पैसा भेटन. म्हणजे मार्केटमध्ये मंदी दूर करायची आहे तर रोख्याची का करावं लागेल? विक्री. मार्केटमध्ये महागाई आहे, चलन वाढ आहे, म्हणजे मार्केटमध्ये पैसा लय आहे,
तर रोख्याची का करायला लागन? खरेदी. मग आले म्हणून दिले. समजलं का? अबे समजलं का? हा, तर असं आहे. म्हणून हे आता लक्ष द्या. हे आता लक्ष द्या. जर रेपो SLR CRR रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट बँक दर याचे जर दर वाढवले, याचे जर दर वाढवले, का वाढवले? दर वाढवले तर कर्ज का होते? महाग. का होते? कर्ज महाग. आणि याले म्हणते महाग पैशाचे धोरण. मी काय म्हणलं समजलं का? याले काय म्हणते? महाग पैसे. आणि हे महाग पैशाचं धोरण म्हणजे कर्ज का होते? यानं कर्ज का होते? महाग. कर्ज महाग झाले. आता लक्ष द्या. महाग पैशाचं धोरण केव्हा आकारते? लोकांच्या खिशात जास्त पैसे, मार्केट मधले पैसे काढासाठी कर्ज महाग केव्हा करावं लागन? लोकांपासचा पैसा काढायचा आहे. मार्केटमध्ये महागाई आहे, तर महागाईच्या काळात केव्हा महागाई किंवा भाववाढ किंवा किंमत वाढ जर मार्केटमध्ये असेल तर तेव्हा याचा वापर करते. कोणत्या पैशाचा? मग विचारते मार्केटमध्ये महागाई आहे तर रिझर्व्ह बँक कोणतं धोरण आकारते? पतनियंत्रणाचं. तर महाग पैशाचं धोरण. कशासाठी? मार्केटमधला पैसा ओढासाठी. आणि बरोबर लोकांच्या खिशातले पैसे काढले का लोक खर्च का करण? कमी. मग वस्तूची मागणी आपोआप का होईल? कमी. आणि मग पुरवठा रेग्युलराईज होते. आणि पुरवठा रेग्युलराईज झाला का मग बरोबर भावावर कंट्रोल राहते. भावावर कंट्रोल ठेवायचे साधन आहे. समजलं का? किंमत वाढ भाववाढ जे होते. आणि जर याचे दर का केले? कमी केले तर याले म्हणते स्वस्त पैशाचं धोरण. का म्हणते? स्वस्त पैशाचे धोरण. कायचे धोरण? स्वस्त पैशाचे धोरण. ठीक आहे. या कंडिशन मध्ये कर्ज का होते? कर्ज का होते? स्वस्त. आणि कर्ज स्वस्त झालं हे केव्हा आकारते? केव्हा? मार्केटमध्ये मंदी आहे. काय? मंदी आहे, पैसेच नाही लोकांपाशी, तर कर्ज स्वस्त करून द्यायचं, लोकांना उत्तेजित करायचं. कायसाठी? कर्ज घेण्यासाठी. मग गाडीवाला लगेच गाडी घेते, आपले कर्ज स्वस्त झालं. आणि लोक बँकेत पैसे आणून बी टाकत नाही, कारण व्याजाचे दर का झाले ते कमी. याले म्हणते स्वस्त पैशाचे धोरण. समजलं? व्याजाचे दर कमी केले म्हणजे कर्जाचा दर स्वस्त झाला, कर्ज स्वस्त झालं. याले म्हणते स्वस्त पैशाचे धोरण. कवा करते? हे मंदी दूर करण्यासाठी. मंदीची परिस्थिती दूर करायची आहे, स्वस्त पैशाचं धोरण. महागाईची परिस्थिती दुरुस्त करायची आहे, महागाई कमी करायची आहे, तर महाग पैशाचं धोरण. महागाई दूर करायची आहे, महाग पैशाचं धोरण. मंदी दूर करायची आहे, स्वस्त पैशाचं धोरण. कॉन्सेप्ट समजला ते समजा. कोणाला समजलं नाही? कोणाला समजलं नाही? ठीक आहे. एवढं इमानदारीनं तुम्हाला बंद्या महाराष्ट्रात कोणी समजून सांगणार नाही. ठीक आहे. एवढं डिटेलिंग कोणीच देणार नाही. समजलं? जमन का? अजी जमन का? हा, असा आहे तो गेम. ठीक आहे. हे बा, महागाई, चलनवाढ, भाववाढ, किंमत वाढ. ठीक आहे. तेव्हा कर्ज महाग केल्या जाते, महाग पैशाचं धोरण आखले जाते. आणि रोख्याची का केली जाते? रोख्याची का केली जाते? विक्री. ठीक आहे. रोखे विकले जाते. ठीक आहे. आणि इथं ठीक आहे, इथं कर्ज स्वस्त, मंदीच्या परिस्थितीत कर्ज स्वस्त केलं जाते, याला म्हणते स्वस्त पैशाचे धोरण. रोख्याची का केली जाते? खरेदी. असं आहे. जमन? जमन का? काय प्रॉब्लेम? आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या पाहू नेक्स्ट टॉपिक.